45 वर्षाचा डाटा घेतलेला आहे. मागच्या 45 वर्षाचं जेव्हा अवलोकन आम्ही केलं त्यावेळेस आम्हाला असं दिसलं की साधारणतः फक्त 8 वर्ष हा आपला नफा झालेला आहे. इतर सर्व वर्षांमध्ये आपल्याला तोटा झालेला आहे. या श्वेतपत्रिका जाहीर करण्याचा किंवा प्रसारित करण्याचा मूळ उद्देश जो आहे, मार्ग परिवहन महामंडळाची जी स्थिती आहे सर्वच बाबत आर्थिक किंवा इतर कार्याबाबत स्थिती राज्यातील जनतेला, शासनाला, रापू महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना व इतर सर्वांना ज्ञात करून देणे सध्या काय परिस्थिती आहे. दुसरा त्याचा उद्देश आहे की रापू महामंडळाची पुढील वाटचालीचे जे धोरण आहे किंवा उत्पन्न वाढीसाठी रापू महामंडळ काय करत आहे किंवा खर्चात वाढ कसं करण्यासाठी काय करत आहे याची स्थिती जनतेस, शासनास अवगत करून देणे हे दोन मूळ उद्देश ठेवून ही श्वेतपत्रिका बनवण्यात आली. मागील 45 वर्षाची आम्ही आकडेवारी समोर ठेवलेली आहे. त्या मागील 80-81 पासून 2024-25 पर्यंतची साधारणतः महामंडळाचा सरासरी वाहन ताफा काय होता, कर्मचारी संख्या काय होती, 7 किलोमीटर जे म्हणजे 40 किलोमीटर जे आपण प्रवाशांना सेवा देतो ते कोटीमध्ये किती आहे, प्रवासी संख्या किती आपण कॅटर करतो आहोत, बस स्थानकांची संख्या आपण कशा प्रकारे वाढवलेली आहे आणि मार्गस्थ निवारे जे आहे त्याची संख्या आपण कशी ठेवलेली आहे, कशा प्रकारे आपण आपली सेवा जी आहे ती विस्तार केलेला आहे. त्यानंतर आपण पुढील मागील 34 ते 35 वर्षाच्या कालावधीमध्ये जनसामान्यांपर्यंत एस टी महामंडळ कशा प्रकारे पोहोचलेलं आहे. आपलं त्यावेळेचं ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य होतं, गाव तिथे एस टी आणि रस्ता तिथे एस टी. त्या घोषवाक्यानुसार महामंडळाने आपली सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावागावात एस टी जाईल यासाठी महामंडळाने प्रयत्न केला आहे. माणसं म्हणजे प्रत्येक माणूस केटर कसा करता येईल त्या दृष्टीने महामंडळाने प्रयत्न केलेले आहे. आणि 88-89 ते 2021-22 या कालावधीतील आपण रापू महामंडळाच्या सेवेने किती लोकसंख्येची सेवा आपण केलेली आहे, त्याचबरोबर किती गावाशी आपला संपर्क आलेला आहे हे खाली चार्टमध्ये दिलेलं आहे. 88-89 मध्ये जर पाहिलं आपण तर 80.52% लोकसंख्येला आपण थेट सेवा देत होतो. तेच 2021-22 मध्ये आपण 90.47% लोकसंख्येला थेट सेवा देतो आहोत. आणि ओव्हरऑल जर पाहिलं की 88-89 मध्ये 8 किलोमीटर पुढील सेवा जी आहे ती साधारणतः 1.29% लोकांना देत होतं. आता ती फक्त 0.42% राहिलेली आहे. आणि पुढील काळामध्ये ही 8 किलोमीटर किंवा 5 किलोमीटरची सेवा जी आहे ती शून्य करण्याचा माननीय मंत्री महोदयांनी बोलून दाखवलेला आहे. त्यांनी म्हणजे गावात एस टी गेली पाहिजे, प्रत्येक माणूस एस टीतून गेला पाहिजे असं त्यांचं विजन ठेवलेलं आहे. त्यानंतर गावाच्या संपर्काची जी टक्केवारी आहे 88-89 मध्ये 59.40% गावामध्ये एस टी पोहोचलेली होती. ती आता रापू महामंडळाचं जे जाळं आहे 2021-22 मध्ये 76.84% झालेलं आहे. आणि यापुढे अजूनच ते गावागावात अजून प्रत्येक गावात पोहोचेल हे महामंडळाचं ध्येय आहे. रापू महामंडळाची वित्तीय स्थिती दिलेली आहे. साधारणतः 2018-19 पर्यंत 4,603 कोटीचा संचित तोटा महामंडळाला होता. परंतु 19-20, 20-21, 21-22, 22-23 आणि 23-24 या कालामध्ये महामंडळाला काही मोठ्या संकटांना सामोरं जायला लागलं, जसे सगळ्या महाराष्ट्राला किंवा भारताला किंवा सगळ्या जगाला सामोरं जायला लागलं. तो म्हणजे कोविड-19चा जो कालावधी होता त्यानंतर झालेली टाळेबंदी जी होती तो एक इम्पॅक्ट महामंडळाला मोठा झालेला आहे. त्यानंतर रापू महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा झालेला प्रदीर्घ संप यामुळे मोठा तोटा रापू मंडळात झालेला आहे. आणि 2023-24चा जे अलेखपरीक्षित लेखे आहे आमचे त्यानुसार 10,322 कोटीचा तोटा आम्हाला संचित तोटा आम्हाला 2022-23-24 पर्यंत झालेला आहे. म्हणजे 31 मार्च 2024ला महामंडळाचा अलेखपरीक्षित जो तोटा आहे तो 10,322 कोटी इतका आहे. त्यानंतर 2024-25 आणि 25-26 साठी 2024-25 चे जे आपले लेखे आहे त्याची प्राथमिक माहिती आम्ही सादर केलेली आहे. आता हे लेखे अजून लेखापरीक्षणासाठी जायचे आहे. लेखापरीक्षणानंतर याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो. साधारणतः 1,217 कोटी इतका लॉस आम्हाला 2024-25 मध्ये होईल.
असं यातून निदर्शनास येतं. आणि 25-26 साठी जे आम्ही अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याच्यामध्ये 1019 कोटीचा तोटा रापा महामंडळास होईल असं एस्टिमेट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर रापा महामंडळाच्या मागील 6 वर्षामध्ये आर्थिक आणि कार्यक्षमता जी आहे किंवा जे पॅरामीटर्स आहेत किंवा चालनीय जे काही परिमाण आहे ते आपण समोर दाखवलेले आहे. ज्याच्यामध्ये चालनीय किलोमीटर मध्ये दिवसेंदिवस वाढ करतो आहोत. परंतु 19-20च्या तुलनेत जर पाहिलं तर चालनीय किलोमीटर कमी झाले आहे. मधले 20-21, 21-22 आणि या कालावधीमध्ये कोविडचा इम्पॅक्ट आहे त्यामुळे किलोमीटर कमी झालेले दिसतात. त्यानंतर सातत्याने आपण किलोमीटर वाढ करत आलेलो आहोत. बसेसची कमतरता हा आम्हाला एक मोठा इम्पॅक्ट आहे ज्यामुळे थोडेसे किलोमीटर कमी होत आहे. त्यानंतर भारमान किंवा लोड फॅक्टर जो आहे तोही आम्ही सातत्याने वाढवलेला आहे. 68.38 कोटीवरनं मागच्या 6 वर्षात आम्ही 83.79 कोटीपर्यंत गेलेलो आहे. आता यामध्ये शासनाचा मोठा हातभार आम्हाला आहे. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या 2 योजनांमुळे लोड फॅक्टर हा एक बूस्ट मिळालेला आहे आणि त्यामुळे साधारणतः 15% लोड फॅक्टर हा या 2 योजनांमुळे वाढलेला आहे. त्यानंतर बस स्टाफ गुणोत्तर किंवा बस स्टाफ रेशो जो आहे तोही आम्ही कर्टेल करण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रत्येक बस मागे जी काही मॅनपॉवर लागते ती जेवढी आवश्यक आहे तेवढी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. ती 6.36-19-20 मध्ये होती ती आता 6.06% 06 माणसांपर्यंत आम्ही आणलेली आहे. सुरू किलोमीटर जे आहे ते आम्ही वाढवत आहोत. वाहन वापर जो आहे प्रत्येक वाहन किती दिवस चाललं किती किलोमीटर चाललं पाहिजे एका दिवसातून प्रत्येक बस किती किलोमीटर चालली पाहिजे हे आम्ही वाढत आहोत. नवीन बसेस आमच्याकडे इंटर होत आहेत त्यामुळे वाहन वापर हा अधिकाधिक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानंतर प्रत्येक 1 लिटर डिझेलमध्ये व्हेकल किती किलोमीटर चालतं त्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स लावून ड्रायव्हरचे ट्रेनिंग देऊन त्यानंतर त्यांना प्रोत्साहन देऊन आम्ही 1 लिटर डिझेलमध्ये जास्तीत जास्त किलोमीटर करण्याचा प्रयत्न करत आहोत. CPKM आणि EPKM म्हणजे चालनी खर्च आणि चालनी खर्च कमी करण्यासाठी रापा महामंडळ काही योजना करत आहे. त्यानंतर उत्पन्न वाढीसाठी काही योजना आपण आखत आहोत. त्यानंतर इतर महामंडळाची आम्ही तुलना करण्याचा प्रयत्न केला. आता ही आकडेवारी जी आहे ती आतापर्यंत त्यांच्याकडनं ऑथेंटिकेट अजून ASRTO पण झालेली नाही. परंतु त्यांच्याकडनं ज्या वेबसाईटवरती जी आकडेवारी उपलब्ध होती किंवा त्यांचे संपर्क साधून जी आम्हाला आकडेवारी मिळालेली आहे ती ही आकडेवारी आहे. त्यांचे म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थान या 5 जे मोठे राज्य आहेत त्याचा आम्ही आकडेवारी घेतलेली आहे. आणि त्याच्या तुलनेत आपले हे जे मोठे राज्य आहेत त्या तुलनेत आपलं महामंडळ जे आहे त्या तुलनेचं मोठं आहे म्हणून त्याच्याशी कंपॅरिझन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये चालनीय किलोमीटर, भारमानाची टक्केवारी, उत्पन्न, खर्च, डिझेल प्रति लिटर, क्रूज चालक प्रति किलोमीटर, बस स्टॉप गुणोत्तर आणि वाहन वापर याचं कंपॅरिझन आपण केलेलं आहे. काही ठिकाणी महामंडळाचे जे उद्दिष्ट महामंडळाचे जे हे आहे रिझल्ट्स आहे ते इतर महामंडळांपेक्षा चांगले आहेत. परंतु इतर काही महामंडळाच्या तुलनेत आपल्याला अजूनही प्रगती करण्यास वाव आहे हे आकड्यावरून आम्हाला निदर्शनास येते. शासनाने आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. शासनाने आम्हाला वेळोवेळी भांडवली आणि महसुली या दोन्ही प्रकारचं अर्थसहाय्य आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये भांडवली अंशदान जे आहे ते साधारणतः ते 2001-02 पासून 23-24 पर्यंत 6,353 कोटी रुपयाचं भांडवली अंशदान रापा महामंडळ शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर भांडवली मालमत्तांच्या उभारणीसाठी म्हणजे बस स्टँड बांधण्यासाठी, बसेस खरेदी करण्यासाठीही शासनाकडून आम्हाला दरवर्षी अनुदान स्वरूपात रक्कम मिळत असते. साधारणतः मागच्या 7 वर्षामध्ये आम्हाला 2355 कोटी रुपये शासनाने बसेस खरेदीसाठी, बस स्टँड बांधण्यासाठी, आगारे बांधण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे परिवहन विभागाकडनं. आणि 42.96 कोटी आम्हाला आदिवासी विकास विभागाकडनंही उपलब्ध करून देण्यात आले. या व्यतिरिक्त मानव विकास बसेस खरेदीसाठी
नियोजन विभागाकडून आपल्याला काही प्रमाणात निधी प्राप्त झालेले आहे. इलेक्ट्रिक वाहन जे आपल्या सध्याचं इलेक्ट्रिक वाहन धोरण जे आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यातून प्रोत्साहन म्हणून आपल्याला निधी उपलब्ध झालेला आहे. या व्यतिरिक्त महसुली अर्थसहाय्य सुद्धा महामंडळाला झालेलं आहे. महसुली अर्थसहाय्यामध्ये ज्या कालावधीमध्ये कोविड किंवा राफा महामंडळाचा संप होता, या कालावधीमध्ये शासनाने 4,708 कोटी इतकं महसुली अनुदान राफा महामंडळास उपलब्ध करून दिलं आणि ह्या अनुदानामुळेच राफा महामंडळ या बिकट परिस्थितीमधून बाहेर येऊ शकलेलं आहे. त्या व्यतिरिक्त शासन राफा महामंडळास सवलत मूल्यांची प्रतिकृती म्हणजे जे काही योजना शासनाने लागू केल्या आहे बसेसमध्ये, म्हणजे महिला सन्मान योजनेमध्ये जर 50% महिलांना सूट आहे, तर 50% तिकिटाचा खर्च हा राफा महामंडळास त्या व्यक्तीकडून मिळतो आणि 50% जो निधी आहे तो शासन राफा महामंडळास देत असतो. अशा ज्या काही वेगवेगळ्या 31 प्रकारच्या योजना आहेत, त्या योजनांचे पैसे आपल्याला मिळत असतात सवलत मूल्याच्या प्रतिकृतीपोटी. आणि मागील 4 वर्षांमध्ये 9,923 कोटी साधारणतः राफा महामंडळास या प्रतिकृतीपोटी प्राप्त झालेले आहे. राफा महामंडळाची देणी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. त्यापैकी वैधानिक देणी आहे आपली, ज्याच्यामध्ये भविष्य निर्वाह निधी, उपदान म्हणजे PF, ग्रॅच्युटी, ST बँकेची काही थकीत देणी आहे, पॅसेंजर टॅक्स आहे. अशी वैधानिक देणी आहे 2,997 कोटी रुपयाची, ही प्रलंबित आहे महामंडळाकडे. त्या व्यतिरिक्त पुरवठादारांची देणी आहे 217 कोटीची आणि राफा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता आणि इतर काही देणी आहेत ती प्रलंबित आहे. राफा महामंडळाच्या तोट्याची काही कारणं आम्ही जी मुख्य कारणे आहेत ती आपण शोधून म्हणजे काढलेली आहेत. त्यामध्ये मुख्य जे आता आहे ती साधारणतः बसेसची कमतरता आहे, मुख्य कारण आहे. जेवढी आमच्याकडे म्हणजे आवश्यकता आहे त्याप्रमाणे बसेस खूप कमी आहेत, त्यामुळे बसेसची कमतरता हे एक मुख्य कारण आहे. आणि उपलब्ध ज्या बसेस आहेत त्याचं आयुमान खूप जास्त झालेले आहे, 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या बसेस आपण आज चालवत आहोत, हे दुसरं कारण आहे. या व्यतिरिक्त अनिवार्य आणि तोट्यातील चालन म्हणजे ज्या ठिकाणी प्रायव्हेट ऑपरेटर जात नाही त्या ठिकाणी राफा महामंडळ सेवा देत असते, असे अनिवार्य आणि तोट्यातील चालन हे तोट्याचं कारण आहे. अनियमित भाडेवाढ जी आहे, राफा महामंडळाची भाडेवाढ साधारणतः ज्या वेळेस खर्चात वाढ होते त्यावेळेस होणं आवश्यक आहे, परंतु काही कारणास्तव ती 2 वर्ष 3 वर्ष डिले होते आणि यामुळे अनियमित भाडेवाढीमुळे मोठा इम्पॅक्ट हा राफा महामंडळाला बसत असतो, त्यामुळे तोट्यात वाढ होत असते. आणि शेवटचं जे कारण आहे महत्त्वाचं ते म्हणजे अवैध वाहतूक जे आहे ते शेवटचं आणि महत्त्वाचं कारण राफा महामंडळाच्या तोट्याचं आहे. यामधून पुढील वाटचालीच्या दृष्टीने काही महामंडळाने महत्त्वपूर्ण उपाययोजना यातून बाहेर येण्यासाठी योजले आहेत. तर त्यापैकी पहिली आणि महत्त्वाची उपाययोजना आहे, मंत्री महोदयांनी आल्या एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे राफा महामंडळाच्या ताफ्यामध्ये दरवर्षी 5,000 बसेस इंडक्ट करणे, 5,000 बसेसचा समावेश करणे. आणि त्याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे या वर्षातल्या 1,500 ते 1,700 बसेस ऑलरेडी इंडक्ट झालेले आहे, नवीन बसेस राफा महामंडळामध्ये आलेल्या आहेत आणि पुढील 5 वर्ष 5,000 बसेस प्रत्येक वर्षी याप्रमाणे राफा महामंडळाच्या ताफ्यामध्ये येणार आहे. त्यानंतर भाडे तत्वावरील हायटेक वोल्वो बसेसचा समावेश करणे. त्यानंतर राफा महामंडळाच्या जागेवरती पेट्रोल पंप किंवा डिझेल पंपची उभारणी करणे. राफा महामंडळाच्या जागांचा BOT आणि PPP तत्वावरती विकास करणे. अचालनीय उत्पन्नात वाढ करणे. प्रवाशांच्यासाठी सोयी आणि सुविधा उपलब्ध करणे जेणेकरून प्रवासी राफा महामंडळाच्या सेवेला प्रेफरन्स देतील आणि जास्तीत जास्त प्रवासी राफा महामंडळाकडे आकृष्ट होतील. त्यानंतर उत्पन्न वाढीसाठी काही लक्ष्यांक आम्ही आमच्या डिपार्टमेंट हेड जे आहेत त्यांच्याकडे निश्चित करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये वाढ करण्याचं टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या योजना आहेत ज्या आम्हाला खर्चात बचत करण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत. त्यामध्ये आहे 5,000 LNG बसेसचा समावेश राफा महामंडळाच्या ताफ्यामध्ये करणे. LNGचा जो आमचा करार झालेला आहे त्याच्यामध्ये डिझेलचं प्रमाण 20.51% कमी खर्च जो आहे तो कमी येणार आहे. त्यानंतर 1,000 CNG बसेस ऑलरेडी इंडक्ट होत आहे राफा महामंडळामध्ये. त्यानंतर राफा महामंडळाच्या व्यवस्थापनासाठी ERP किंवा आज्ञावली
विकसित करण्याचं काम ऑलरेडी आमच्याकडे चालू आहे, जेणेकरून डाटा वेळेत येईल आणि त्याच्यावरती योग्य नियंत्रण आम्हाला ठेवता येईल. त्यानंतर खर्चात बचतीच्या कामगिरीसाठी आम्ही काही लक्ष्यांक ठेवलेले आहे, टार्गेट निश्चित केले आहे. ते टार्गेट आम्ही पुढील 2 वर्षासाठी ठेवले आणि 5 वर्षासाठी ठेवले, जेणेकरून आपल्या खर्चात बचत होईल. त्यानंतर रापल महामंडळाच्या प्रवासी सुरक्षितता आणि सोयीसाठी रापल महामंडळ सुरुवातीत म्हणजे मूळ उद्देश हा प्रवासी सुरक्षितता हा कायमच असलेला आहे. म्हणून प्रवासी सुरक्षिततेसाठी आपण काही योजना ठरल्या आहेत. त्याच्यामध्ये 5300 इलेक्ट्रिक बसेसचा रापल महामंडळ समावेश करण्याचं सुरू झालेलं आहे. 350 बसेस ऑलरेडी आपल्या रापल महामंडळात इलेक्ट्रिक मोठी चालत आहेत. त्यानंतर सर्वकारी प्रवाशांसाठी NCMC कार्ड ही योजना आपण आणतो आहोत. ती केंद्रीय भारत सरकारची योजना आहे, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. ते आपल्याकडे ऑलरेडी त्याच्या प्रोसेसमध्ये आपण ऑलरेडी आहोत. तिकिटांसाठी आपण ETN प्रकल्प राबवत आहोत. प्रवासी तसेच रापल महामंडळाच्या ज्या मालमत्ता आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV यंत्रणा आहे, परंतु अधिक प्रबळ करण्यासाठी अधिक सुदृढ आपण CCTV यंत्रणा बसवत आहोत. अपघातांचं प्रमाण कमी करण्यात भर देतो आहोत. तसेच आता 1 जूनच्या कार्यक्रमाला आपण घोषणा केली की दूर प्रवास करणाऱ्या विना सवलतधारी प्रवासासाठी तिकीट दरामध्ये सवलत देण्याची योजना आपण 1 जुलैपासून लागू करत आहोत. त्याची घोषणा 1 जूनच्या कार्यक्रमामध्ये माननीय मंत्री महोदयांनी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आपण राबवत आहोत आणि या प्रकारे आपण उत्पन्नात वाढ कशी होईल आणि खर्चात बचत कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. आता यासाठी रापल महामंडळ प्रयत्नशील आहे, परंतु शासनाचाही आपल्याला वेळोवेळी सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. परंतु यापुढेही शासनाचं सहकार्य आपल्याला आवश्यक आहे, मिळणे आवश्यक आहे. हो घ्या. आता श्वेतपत्रिका तुम्हाला सगळ्यांना पाहिजे होती. बऱ्याच पत्रकार मित्रांना म्हणजे एक एक बातमी देण्यापेक्षा मी बोललो एकत्रितपणे अहवाल. प्रामुख्यानं महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आत्ताचे जे आमचे अर्थ खात्याचे प्रधान सचिव आहेत OP गुप्ता, ते 2006, 7, 7, 8, 8, 9 ह्या कालावधीमध्ये आणि 9 आणि 10 ह्या कालावधीमध्ये MD MSRTCचे होते. आणि त्यावेळेस विचार करा की त्यावेळेस 1 लाखाहून जास्त आमचा कामगार वर्ग होता, जो आज आमचा कामगार वर्गसुद्धा कमी आहे, म्हणजे साधारणतः 86,000 आहे. म्हणजे जवळजवळ ह्याच दरम्यान काही 15-20 वर्षामध्ये रिटायरमेंट आणि इतर गोष्टींमुळे जवळजवळ 16-17 हजार कामगार कमी झाले. तर डिटेल पुस्तिका जी आहे त्यात तुम्हाला कळेल. तर बसेसची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती, जवळजवळ 18,500 बसेस त्यावेळेस होत्या. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये प्रवाशांची मागणी वाढली, प्रवासी संख्या वाढली, पण बसेस मात्र तेवढ्याच. आणि त्याच बसेस ह्या हळूहळू जुन्या होऊ लागल्या. जुन्या झाल्यानंतर त्या रस्त्यावर उभ्या राहायला लागल्या, थांबायला लागल्या, बंद पडायला लागल्या, चाकं निघायला लागले, छत उडायला लागले. म्हणजे बसण्यालायक काही बसगाड्या नसायच्या. पावसाळ्यामध्ये सगळ्या पाऊस आतमध्ये पडायच्या. अशा बसेसची अवस्था झाली आणि त्या बसेस घेऊन ST महामंडळ बिचारे चाललं होतं. कारण सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेचा हा ST महामंडळावर असलेला विश्वास, कारण 77 वर्षाचा इतिहास हा छोटा इतिहास नाही आहे. हा इतिहासाला धरून जी काही सेवा ST महामंडळ देईल ती सेवा घेऊन आमचं सर्वसामान्य प्रवासी मार्गक्रमण करत होता आणि त्या माध्यमातून ST महामंडळाची सेवा चालली होती. परंतु गेल्या 10-12 वर्षामध्ये जर बघितलं तर हळूहळू तो ग्राफ कमी होत गेला होता आणि बसेस नवीनच घेतल्या गेल्या नाही. मी असं कोणावर आरोप करणार नाही, परंतु काही 3-4 वर्षापूर्वी जर सरकारनं ह्याकडे लक्ष दिलं असतं तर मला असं वाटत नाही की
अशी परिस्थिती एस टी महामंडळाची आली असती. म्हणजे 10,000 संचित तोटा हा काही कमी नाही आहे. तो तोटा भरून येणं फार कठीण आहे. परंतु तरीसुद्धा आज एस टी महामंडळाचं काम अतिशय चालू आहे. लोक विठुरायाची ज्या पद्धतीनं सेवा करतात तशाच पद्धतीची सेवा हा आमच्या प्रवासी जो आहे किंवा गावातली खेड्यापाड्यातली लोकं जी आहेत ते आमच्या ड्रायव्हर कंडक्टरची सेवा करत असतात. ही अभिमानास्पद बाब आहे. आणि आमचा जवळजवळ हा 90,000 परिवार आज ह्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून तारेवरची कसरत घेऊन पुढे चाललेला आहे. आज आमच्याकडे बसेसची संख्या कमी आहे आणि त्यामुळे एस टी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर मी घोषणा केली. आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि आदरणीय अर्थ खात्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडे मी संकल्पना अशी मांडली की जर दर वर्षाला 5,000 बसेस ह्या एस टी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर ह्या जुनाट झालेल्या बसेस पुढल्या 5 वर्षात 2,000 3,000 दर वर्षाला करून आपल्याला ही बाहेर काढता येईल. आणि ह्या 25,000 ते 30,000 बसेस ज्या आहेत त्या बसेसच्या जीवावर आपण एस टी महामंडळ अतिशय चांगल्या प्रकारचं काम पुढे करू शकू. आणि ती संकल्पना त्यांनी उचलली आणि मला दर वर्षाला 5,000 बसेस घेऊ असं आश्वासन दिलं आणि त्या माध्यमातून आता हे काम आम्ही करतो आहे. खूप काही मोठी गोष्ट नाही आहे, कारण शेवटी एस टी महामंडळावर लोकांचा विश्वास आहे, एस टीवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे ही लालपरी सर्वसामान्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. अनेक तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे काही पत्रकार आहेत, काही राजकीय पक्षाचे नेते आहेत जे प्रचंड प्रेम ह्या एस टीवर करतात. मोठमोठ्या स्वतःच्या गाड्या असतानासुद्धा एस टीतनं प्रवास करणारी मंडळीसुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे एस टी महामंडळाची आजची जी स्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि निश्चितपणे माझ्या कार्यकाळामध्ये आमच्या सगळ्या ह्या बसलेल्या अधिकाऱ्यांना घेऊन, माझ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना घेऊन एस टी महामंडळ, मी असं म्हणणार नाही, ओव्हर कॉन्फिडन्स नाही की हे फायद्यात घेऊन जाईल, परंतु तोट्यात मात्र काही वर्षात राहणार नाही. पुढल्या 3 ते 4 वर्षामध्ये याचा विश्वास मला आहे. आणि ती माहिती देण्याकरता आणि वस्तुस्थिती काय आहे, कारण शेवटी झाकलेली मूठ काही ना काही माध्यमातून उघडावी लागते. ती मूठ आम्ही पूर्णपणे उघडलेली आहे. काय वस्तुस्थिती आहे ही तुमच्या कानावर घातलेली आहे. दुसरा असा एक निर्णय मी घेतला होता की एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये मी कुठल्याही प्रकारे GCC तत्वावर म्हणजे भाडे तत्वावर बसेस घेणार नाही. आणि त्यामुळे भाडे तत्वावर बस ही फक्त ठेकेदाराच्या फायद्यासाठी होते असा आजपर्यंतचा इतिहास झालेला आहे एस टी महामंडळामध्ये. त्यामुळे भाडे तत्वावर घेण्यापेक्षा माझ्या ह्याच ड्रायव्हरला, कंडक्टरला घेऊन मी एस टी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. आणि निश्चितपणे होईल. गरजच पडली तर 2019 साली काही भरती प्रक्रिया थांबली होती. 2022 साली कोविडच्या कार्यकाळामध्ये काही कंडक्टर ड्रायव्हर हे आपल्याकडे आपण बाहेरचे घेतले होते. त्याचबरोबर काही संपकाळामध्ये कंडक्टर ड्रायव्हर हे बाहेरचे घेतले होते. त्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरना प्राधान्य देऊन अजूनही काही भरतीची प्रक्रिया जर भविष्यामध्ये करायला लागली तर ती आम्ही करू. परंतु एस टी महामंडळ मात्र आर्थिक संकटातून हे आम्ही भविष्यामध्ये बाहेर काढू. संजय साहेब, एक प्रश्न आहे की आपण मध्यंतरीच्या काळामध्ये कर्नाटकमध्ये जाऊन तिकडली पाहणी दिली होती आणि तिकडला पॅटर्न तुम्ही इथे राबवणार असं तुम्ही घोषणा केली होती. तर नेमकं तिथे काय आणि काय कसं? नाही बघा, कर्नाटक राज्यामध्ये मी जाऊन आलो, गुजरात राज्यामध्ये मी जाऊन आलो. गुजरात राज्यात किंवा कर्नाटक राज्यामध्ये जाऊन आल्यानंतर तिथलं पॅटर्न पूर्णतः तसेच्या तसं वापरायला पाहिजेच असं नाही, परंतु तिथलं एक पॅटर्न होता. तिकडे लांब पल्ल्याच्या गाड्या होत्या, ओलो बसेस होत्या, त्या भाडे तत्वावर होत्या. त्यातनं काही प्रॉफिट नव्हतं, पण सर्वसामान्य प्रवाशांना सेवा होती. त्यामुळे ती सेवा देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. 100 ओलोच्या बसेस आपण काढतो आहे. त्याचबरोबर तिथं काही म्हणजे कर्नाटक राज्याची लोकसंख्या फक्त 6 ते 6.5 कोटीच्या आसपास आहे. त्यांच्या बसेसची संख्या फक्त 10,000 आहे. परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यभार चालू आहे, कारण प्रत्येक बस डेपोमध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक बस ही स्वच्छ असते, म्हणजे बसायला सुद्धा लोकांना, प्रवाशांना अतिशय चांगलं वाटत असतं. त्यामुळे कर्नाटक पॅटर्न तो राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे की स्वच्छता तिथली आपल्या महाराष्ट्रामधल्या बस डेपोमध्ये आणि बसेसची असावी. त्याचबरोबर तिकडे प्रादेशिक कार्यालय आहे. 6-6.5 कोटी लोकसंख्येच्या राज्यामध्ये
जर 5 प्रादेशिक कार्यालय असतात तर आपल्याकडे प्रादेशिक कार्यालय का नसावे, म्हणून आम्ही पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, औरंगाबाद संभाजीनगर अशा प्रकारचे 6 प्रादेशिक कार्यालयाचं आमच्या MDनी गेल्याच आठवड्यामध्ये नोटिफिकेशन काढलेलं. त्यामुळे ते प्रादेशिक कार्यालय आपण करतोय, पण तिकडे वेगळी व्यवस्था आहे. तिकडे प्रत्येक प्रादेशिक कार्यालयामध्ये एक IAS दर्जाचा अधिकारी दिलेला आहे. आम्ही आमच्याच अधिकाऱ्यांनाच राहणीमान किंवा आमच्या हे उंचावून आम्ही त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे, जेणेकरून छोट्या छोट्या कामासाठी हेड ऑफिसकडे किंवा मुख्य कार्यालयाकडे त्या आमच्या लोकांना येता कामा नाही, तिथल्या लेवलला ते निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे कामामध्ये प्रगती होईल, गती मानता येईल. तर अशा प्रकारचे काहीतरी 3-4 पॅटर्न कर्नाटकचे आहेत. दुसरे गुजरातचे पॅटर्न आहे. मुख्यमंत्रीपदी काम करत असताना आत्ताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी बस डेपोचं बस पोर्टची संकल्पना राबवली होती. आम्ही राज्यामध्ये गेल्यानंतर बघितलं 3-4 डेपो. आता म्हणजे छोटे एअरपोर्टला आलो आहे काय असं आम्हाला वाटलं होतं. आणि त्यावेळेस मी ते डेपो कोणी डेव्हलप केले बघितलं तर डेव्हलपर मुंबईचे, आणि जाऊन गुजरातचे डेपो त्यांनी विकसित केले. तर तशीच संकल्पना आपण आपल्या डेपोची का राबवू नये, म्हणून आम्ही राज्यातले सुद्धा आपले काही डेपोच्या जी जागा आहे ते डेव्हलप करायचा प्रयत्न करतो, आणि त्या माध्यमातून निविदा प्रक्रिया आम्ही राबवलेली आहे. परंतु मी निविदा प्रक्रिया राबवत असताना हा विचार केला की शहरी भागातल्या म्हणजे सगळ्या डेव्हलपरच्या नजरा ह्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर ह्यासारख्या शहरातीलच डेपोवर पडतील. माझं गडचिरोली, चंद्रपूर किंवा इकडे वाडा, जव्हार, मोखाडा ह्या परिसरातले डेपो कधी विकसित होणार. त्यामुळे शहरी भागातील डेपो विकसित करत असताना तालुका लेवलचे डेपोसुद्धा विकसित व्हायला पाहिजे, आणि माझ्या ग्रामीण भागातला डेपोसुद्धा विकसित व्हायला पाहिजे. म्हणून पॅकेजेस केले की जर शहरी भागातला एक डेपो असेल तर एक आमचा डेपो तालुका लेवलचा असला पाहिजे, आणि तो ग्रामीण भागातला एक असला पाहिजे. 3 पॅकेज मिळून एक टेंडर अशा पद्धतीचं आम्ही जवळजवळ एक 200च्या आसपास डेपो आम्ही आता ह्या 2 महिन्यामध्ये त्याची निविदा प्रक्रिया फायनल स्टेजला आहे. तुम्ही म्हटलं की गेल्या काही वर्षामध्ये नवीन बस खरेदी झालेली आहे, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही सत्तेत आहात, इथे कोण जबाबदार आहेत की अशा प्रकारचं आणि एसटी महामंडळ सत्तेमध्ये तर आम्ही 3च वर्ष होतो. 2014 आहात, 2014 पासून त्याच्या आधी नव्हतो आम्ही. तुम्ही म्हटलं ना गेल्या 3-4 वर्षामध्ये हो, 3-4 वर्षामध्येच आम्ही सत्तेमध्ये आहोत. त्याच्यापूर्वीचं मी म्हणालो. त्याच्यापूर्वीचा त्याचा प्रश्न असा आहे की त्याच्यापूर्वीच्या म्हणतात माझं मतलब की त्यावेळी जर लीड लक्ष दिलं असतं आज परिस्थिती वेगळी नाही बघा, मला त्यामध्ये ह्या एसटी महामंडळामध्ये कुठलंही राजकारण मला करायचं नाही. मी सुरुवातीला हेही म्हणालो होतो की त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही. कोणी काय केलं आणि कोणी कशा पद्धतीनं केलं त्यामध्ये जाण्यापेक्षा एसटी महामंडळाची प्रगती कशी होईल, कुणी चुका केल्या म्हणून आत्ताच्या राजकीय नेत्यांनी सुद्धा चुका करायला हव्यात, किंवा त्यांनी चांगलं काम केलं तर त्या चांगल्या कामाची प्रचिती पुढे यायला पाहिजे. म्हणून मी भविष्यामध्ये आमचं एसटी महामंडळ सक्षम कसं होईल यासाठी प्रयत्न करतो. सर त्यांनी असं सांगितलं की फक्त 8 वर्ष एसटी फायद्यात होती, 45 वर्ष, तर ते 8 वर्ष कोणती आहे? हां, मी सांगतो ना, 2006-07, 2007-08, 2008-09, 2009-10 ही 4 वर्ष. पहिलं मी सांगतो याचं कारण असं आहे की ह्या 4 वर्षामध्ये OP गुप्ता आमचे MD होते, परंतु ते MD असताना हे सुद्धा बघितलं पाहिजे की त्यावेळेस कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाखाच्या वर होती. तर आमच्या बसेसची संख्या ही 18,500 होती, म्हणजे आजपासून जवळजवळ 17-18 वर्षापूर्वी. आणि आज आमच्याकडे फक्त 14,000-14,500 बसेस आणि कर्मचाऱ्यांची संख्या ही 87,000 आहे. पगार वाढलेले आणि त्याबरोबर इतर ह्या काही 17-18 वर्षामध्ये पगार वाढ झालेली आहे, संप आणि कोविड ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पण करणं तेवढंच गरजेचं आहे. 6 ते 10 नाही सांगतो ना, मी पूर्णच सांगतो. 87-88, 80 ते 87-88, 90-91, 92-93, 94-95 आणि 4 वर्षाची सांगितली ती. सर, आपण मालवाहतूक जो उत्पन्नाचा मोठा सोर्स होता तो आपण बंद बघा, स्पष्टपणे सांगतो, एसटी महामंडळ प्रवाशांना सुविधा देण्यासाठी बनवलेलं आहे, माल वाहतूक करण्यासाठी नाही. जुन्या भंगारात निघालेल्या बसेसचं ट्रकमध्ये रूपांतर करून जर माल वाहतूक तुम्ही करणार
अहो जो स्वतःच ते जे एस टीचा सांगाडा आहे ते चालण्यास असमर्थ असताना वर आपल्या डोक्यावर मालवाहतूक कशी घेऊन जाईल मला सांगा. काहीतरी कोणाच्या डोक्यामध्ये सुपीक कल्पना येते आणि ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काहीतरी होतो. नवीन ज्या आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जे नवीन ट्रेलर किंवा ट्रक्स किंवा डंपर किंवा टेम्पो निघाले ते फार सक्षम आहे. तुम्ही 15-15 वर्षे जुन्या भंगारात काढलेल्या बसेस, त्या बसेसवर काहीतरी मालवाहतूक करण्यासाठी त्याचा जर वापर करेल ते चालणार कसं. एवढा लोड घेऊन त्या गाड्या रस्त्यावरच बंद पडणार. त्यामुळे ते मालवाहतूक करणं हा एस टीचं काम नाही आहे. एस टीचं काम प्रवाशांना सुविधा देणं आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे. काही प्लॅनिंग केलेली आहे का? कारण बऱ्याच प्रवाशांच्या तक्रारी एस टीमध्ये कळकट मनकट असा वास येत असतो आणि त्यासाठी एस टी महामंडळाने काहीतरी धोरण आखायला 100% धोरण आखलेलं आहे. पुढल्या महिन्यामध्ये मी निविदा काढतो, तुम्ही हसाल कदाचित. ती निविदा अशी आहे की एस टी महामंडळाच्या सगळ्या डेपोचं स्वच्छता करणं, पूर्ण स्वच्छता, क्लिनिंग. एस टी महामंडळाच्या सगळ्या शौचालयाचं आतल्या भांड्यासह नळांपासून सगळी स्वच्छता करणं. माझे ड्रायव्हर कंडक्टर जिकडे झोपता त्याचं बेडशीटपासून, उशीपासून, चादरीपासून सगळ्यांची लॉन्ड्री करणं. माझ्या ड्रायव्हर कंडक्टरचे कपडे वॉशिंग करणं. माझ्या ड्रायव्हर कंडक्टरचे शेविंग करणं, केस कापणं, त्यांना स्वच्छ ठेवणं. त्याचबरोबर पूर्ण एस टी महामंडळामध्ये एक माणूस 24 तास ठेवणं जो प्रवाशांना थंड पाणी देईल. एस टी महामंडळातील ड्रायव्हर कंडक्टर आणि जे आमचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी गरम पाण्याचं गिझर लावणं. जे ई टॉयलेट्स काही CSR फंडातून आम्हाला मिळणार आहे त्या ई टॉयलेटची स्वच्छता राखणं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक बसमध्ये किमान कुणी अशा बाटल्या ठेवून जातात जसे आता आपण इकडे ठेवून घेतो टेबलावर, तशा पद्धतीनं पूर्ण बसेसमध्ये बाटल्या पडलेल्या असतात. वडापाव किंवा काही वस्तू खातात ते काचाचे चिटोरे आणि कचरा तसाच ठेवला असतो. काही सिगरेटची थोटकंसुद्धा असतात. इतर जो कचरा आहे तो त्या ठिकाणी न ठेवता समोर एक छोटीशी डस्टबिन ठेवणं. त्यामुळे त्या डस्टबिनमध्ये प्रवाशांनी ते कचरा आणून टाकणं आणि ड्रायव्हरनं त्यावर नियंत्रण ठेवणं. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वच्छता कशी असावी अशा पद्धतीचं एक निविदा आम्ही काढतोय आणि ती निविदा पुढल्या महिन्यामध्ये प्रकाशित होईल. आता तुम्ही म्हटलं की भाडे तत्वावर म्हणजे तुमच्या कार्यक्रमात एकही बस येणार नाही. तर 16 जूनला एक टेंडर काढलंय 5 वर्षासाठी CAMC तत्वावर चॅसिस, स्पेअर पार्ट आणि हे घेणं. तर याच्यामध्ये त्या 5 वर्ष त्याची मेंटेनन्स जी आहे ती भाडं नाही एक स्वतःच्या बस स्वतःच्या बस. हां आमच्या आता मी आल्यापासून भाडे तत्वावर एक नाही, पूर्वी ज्या झाल्या त्या कंटिन्यू राहतील परंतु नवीन नाही. या मिनी आहे मिनी मिनी 50 बसेस. काय होतं की 50 आमच्याकडे बसेसच नाही आहे. 57 बसेस आमच्या ज्या आहे 27 बसेस त्या फक्त आमच्याकडे 7.5 मीटरच्या आहेत. त्या 27 बसेसमध्ये फक्त 2 बसेस आमच्या स्वमालकीच्या आहेत. 25 बसेस ह्या कुठल्या तरी DPCच्या निधीतून किंवा इतर निधीतून जिल्हास्तरीय घेतलेल्या आहेत आणि त्या त्या भागामध्ये ते चालत आहेत ज्या आम्हाला दुसऱ्या भागात नेता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उंच ठिकाणी किंवा आमच्या कोकणातला काही पट्टा आहे किंवा राज्यातील इतर ठिकाणी जो डोंगरदरे आहेत त्या ठिकाणी मोठ्या बसेस 9 मीटर 12 मीटर जात नाहीत. त्या ठिकाणी मिनी बसेसशिवाय पर्याय नाही. पण मिनी बसेसची संख्या ही फार कमी असते. त्याच्यामध्ये 20-22 प्रवासीच बसू शकतात. त्यामुळे प्रचंड नुकसान असतं मिनी बसचं. तरीसुद्धा प्रवाशांना सुविधा देण्यासाठी नुकसानीमध्ये असलेल्या बसेससुद्धा घेणं हे आमचं कर्तव्य असल्याकारणाने त्या 50 मिनी बसेस आम्ही ह्या वर्षी घेतो आहे. पण पुढे जर गरजच लागली तर आम्ही अजूनही त्या बसेस घेऊ. कारण फायदा ह्या प्रत्येक ठिकाणी फायदा एस टी महामंडळ बघणार नाही. काही ठिकाणी तोटा झाला तरी चालेल पण प्रवाशांना सुविधा आम्ही देणार. बसेसची अवस्था वाईट आहे कारण त्याच्या पुढे काय म्हणतात पुढच्या आणि पाठच्या बाजूला जे मटेरियल वापरलं जातं त्याचा दर्जा एवढा वाईट असतो की ते अनेक ठिकाणी ट्रॅक गेलेले आहेत. कुठल्या बसेस? तुमच्या एस टी महामंडळाने नाही मी तुम्हाला सांगतो बघा ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. तुम्ही तर फक्त क्रॅकचं म्हणता. मी मगाशीच म्हणालो की छतं उडलेले आहेत म्हणजे अक्षरशः पाणी गळतं आहे, टायर कुठेही निखळून पडलेला आहे. त्या जुन्या बसेस आहेत. त्या जुन्या बसेस पूर्ण आमच्या 3 ते 4 वर्षामध्ये ह्या सगळ्या बसेस भंगारामध्ये आम्हाला काढाव्या लागणार आहेत.
त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. सर, बऱ्याच महत्त्वाचं कारण जे आहे गेल्या अनेक वर्षांपासून संपाचं ते म्हणजे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार. तर या श्वेतपत्रिकेतून त्या पगाराच्या मुद्द्यावर किंवा त्या पगाराच्या पैशांसाठी वेगळी काही उपाययोजना सुचवली आहे का किंवा असं काही आहे का? नाही, वेगळी उपाययोजना नाही. आम्हाला पूर्णतः पगारासाठी आणि बाकीच्याही गोष्टी आहे सरकारवरच अवलंबून राहावं लागणार आहे. आणि शेवटी कसं आहे की पहिलं तर म्हणजे जो लिहिलेला एक मुद्दा आहे की कुठलंही महामंडळ हे नुकसानी फायद्यामध्ये चालतच नाही. देशातलं कुठलंही एस टी महामंडळ, आमचंही महामंडळ तसंच आहे, पण इतकंही नुकसानीत ते जायला नको की जेणेकरून सरकारकडे हात पसरवत असताना आमचे हात फोडले जातील किंवा सरकार आम्हाला नाही असं म्हणेल. त्यामुळे आम्ही काहीतरी ठिकाणी सक्षम व्हायला पाहिजे. सक्षम होण्यासाठी आम्ही करतो आहे. आताच बघा, तुम्ही येण्यापूर्वी आम्ही आजपर्यंत आम्हाला ₹2.70 इंडियन ऑइलसारखी कंपनी किंवा HPCL सारखी कंपनी आम्हाला ₹2.70 फक्त प्रॉफिट म्हणजे आम्हाला डिस्काउंट देत होतं. आज आम्ही थोडंसं त्यांना सांगितलं आम्ही नाहीतर निविदा प्रक्रिया राबवतोय आमच्या बरोबर समोर रिलायन्स सारखी किंवा दुसऱ्या किंवा अजून तिसरी कंपनी कुठली नायरासारखी कंपनी आहे, आम्ही टेंडर काढतो असं म्हटलं त्यांनी लगेच ते आम्हाला ₹2.70चे ₹3 लगेच केले. आजपर्यंत ₹1 न CSR देणारी लोक दुसरी कंपन्या आम्हाला जास्त CSR देतात म्हटल्यानंतर आम्ही किमान 3 ते 5 कोटी रुपये CSRच्या माध्यमातून 3 ते 5 कोटी रुपयाचा खर्च करू असं म्हणायला लागले. त्यामुळे हा आमचा उत्पन्नाचा एक स्रोत होतो आहे. 250 जे आमचे डेपो आहे ते डेपो आम्हाला जे इंडियन ऑइलसारखी कंपनी किंवा HPCL सारखी कंपनी जर देत असेल तर अशा कंपन्यांना, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनी आहे, ह्यांना जर आम्ही आमचे डेपो चालवायला दिले तर सर्वसामान्य प्रवाशांना ते डिझेल विकू शकतात, पेट्रोल विकू शकतात, त्यातलं उत्पन्न मिळवू शकतात, आम्हाला त्यातला काही शेअर देतील. तर आम्ही असेही त्यांच्यासमोर प्रपोजल ठेवलेले आहेत. भविष्यामध्ये आमचं जाहिरातीचं उत्पन्न आम्ही 22-23 कोटी रुपये ते 100 कोटी रुपयाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आम्ही पार्सल जे आमचे आहे त्या पार्सलचं उत्पन्न आमचं काही नाही आहे, ते आम्ही जवळजवळ 60 ते 70 कोटी रुपये ठेवू. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत प्रत्येक बाबतीत वाढवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तसे प्रयत्न करतोय. सर, नेक्स्ट आहे एक प्रश्न असा आहे की आपण आता कोरोनाचा विषय उपस्थित केला, तर पूर्वी आपलं घोषवाक्याप्रमाणेच गाव तिथे एसटी असं प्रत्येक पाड्यापर्यंत एसटी द्यायची. आज अशी अवस्था नाहीये. पाड्यापर्यंत एसटी जात नाही. तुमच्या पाड्यात येथे नाही. माझी तर संकल्पना अशी आहे, एसटी तेथे एसटी. ज्या ठिकाणी शेड्यूल ट्राईब म्हणजे आमचा आदिवासी बांधव भगिनी राहतात त्या ठिकाणी एसटी नेण्याचा आमचा मानस आहे, म्हणून त्या 50 बसेस घेतलेल्या आहेत. परंतु आता जुन्या ज्या बसेस आहेत त्या बसेस तिकडे पोहोचूच शकत नाही, त्यांची क्षमताच ती नाही आहे. परंतु पुढल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये एसटी महामंडळाची परिस्थिती एवढी भक्कम होईल की तुम्ही म्हणताय ती संकल्पना परत प्रत्यक्षात आम्ही उतरू. नाही सर, एक 1.5 महिन्यानंतर गणेश उत्सव आहे आणि खाजगी ट्रॅव्हल्सकडनं जादा पैसे आकारले जातात, तर या निमित्ताने आपण काही नियोजित केले एसटी जादा चौकशा आहे ना, आमची ती दरवर्षाची स्कीमच असते. आणि खाजगी ट्रॅव्हल्सवरती फार नाही, चाप तर आता मी दुसऱ्या बाजूला जर तिकडे बसलो तर आपल्या RTOचं सुद्धा मी मिनिस्टर आहे, त्यामुळे ती आम्ही ह्या वर्षी जरा चांगली कारवाई करणार आहोत. साहेब, इथे प्रेझेंटेशनमध्ये असं म्हटलंय की आम्ही भविष्यामध्ये पेट्रोल पंप लावणार आमच्या आवारामध्ये, डेपोच्या आवारामध्ये. हो, 250 आमचे आहेत ऑलरेडी. एकीकडे राज्य शासनाचं असं धोरण आहे की पुढच्या काही वर्षात इलेक्ट्रिक व्हेकल्सला जास्त प्राधान्य द्यायचं. ते चाललंय. तुमच्याकडे इलेक्ट्रिक बसेस घेत आहे, सगळीकडे शासन म्हणतंय. डेपो नाही बरं, तुमच्या लक्षात आलं, इलेक्ट्रिक बस हा आमचा 100% पर्याय आहे. डेपो आमचे जर असेल आम्ही प्रॉफिटसाठी ते करू ना. आम्हाला आमचे जे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट 20 ठिकाणी ऑलरेडी आम्ही बसवलेली आहे. आम्ही अजून 280 ठिकाणी नाही, आम्ही फक्त आमच्यासाठीच ते बसवतोय. डिझेल आणि पेट्रोल पंप आजही आमचे आहेत. आमचे 250 डिझेल आणि पेट्रोल पंप आहेत. ते म्हणजे तुम्ही जे वाचलं ना त्याच्यामध्ये ते आम्ही प्रायोगिक तत्वावर बाहेरच्या म्हणजे ह्या कंपन्यांना देऊन बाहेरच्या लोकांना सुद्धा तुम्ही विकू शकता, म्हणजे आम्हाला रेव्हेन्यू मिळेल त्यातनं.
आजपर्यंत आम्ही ते रेव्हेन्यूचं आम्ही आमच्याच बसेसमध्ये डिझेल भरायचो, आमच्याच गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचो. रेव्हेन्यूचं मॉडेल आम्ही ठेवलं नव्हतं. आता रेव्हेन्यू मॉडेल आम्ही ठेवतोय जेणेकरून आम्हाला त्यातनं उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. तरी असंही म्हटलं की जास्तीत जास्त प्रवासी कशी एसटीने जातील याच्या तुमचे प्रयत्न सुरू आहेत वगैरे. तर मला फक्त एकच गोष्ट विचारायची, कल्याणवरून अहमदनगर किंवा आता जे अहिल्यानगर आहे याच्या दरम्यान माझ्या माहितीनुसार साधारणतः 150 पेक्षा जास्त बस धावतात. आणि याच्यात जो मुंबई पुणेचा क्रॉस पॉईंट आहे, आळेपाटा नावाचं गाव आहे, तिथे जर ऑनलाईन सर्च केल्या तर फक्त 10 बस दिसतात रिझर्वेशनच्या. तर मग मला जर बस तिथून जायचं असेल कल्याणवरून तर मला सगळ्या बस का दिसत नाही तर त्या विषयावर काय ऑनलाईन रिझर्वेशन ऑनलाईन या सगळ्या बसेस आहेत ना, त्याच्या रिझर्वेशनच नसेल. हा तेच का दिसत चालू आहे. माईक घ्या ना पुढे. काय म्हणजे ते उत्तर द्या ना जरा. प्रत्येक गोष्टीचं मी उत्तर एवढं सक्षम नाही आहे अजून. विषय असा आहे की या लांब पल्ल्याने वर्तमान जे बसेस आहेत सगळ्या बसेस या रिझर्वेशन लावण्यात आमच्या मध्यवर्ती गाड्यांमध्ये, परंतु ज्या बसेसमध्ये आम्ही आहे असं नाही पर्टिक्युलर उदाहरण असेल आमचा चेक करतो बहुतेक सगळ्या बसेस दिसतात आणि सगळ्या बसेसला ऑनलाईन दिलेलं आहे. ज्या ओआरएस आहेत आणि ऑनलाईन मोबाईल ॲपवरून दिसत आहे. सर वस्तुस्थिती अशी आहे की जर आता त्यांच्यासमोर करून बघा तुम्ही सर्च करा फक्त कल्याणवरून आळेपाट्याला 15 बसपेक्षा जास्त बस दिसल्या 150 पैकी तर पाहिजे तेवढे. नाही हे नक्की असं म्हणायचं आहे की जर तुमच्या 150 बस त्या मार्गावर लावतात, रिझर्वेशनला भले सिलेक्टेड असो, प्रवाशांना प्रत्येक बस का दिसत नाही. बरं सिलेक्टेड सगळ्या बस आहेत, प्रत्येक बस आम्ही लावत नाही. ज्या बसेस या फक्त मध्यम लांब पल्ला आणि लांब पल्ला एवढ्या बस आहेत तेवढ्याच आपण घेऊ शकतो. ठीक आहे. त्या विषयावर आपण चेक 70-80 पैकी किती असे आहेत. सेंटर आपण एस्टॅब्लिश केलं होतं. गाडी कुठे आहे आपली दिसणार आहे, त्याचा अजूनही नाही सर. नाही चालू आहे ना, काम चालू आहे त्याचं. काम चालू आहे. तुम्हाला दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे मध्येही मी म्हणालो आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्या ह्या नवीन 3000 बसेस जे घेतोय त्याच्यामध्ये सिस्टीमच राबवतोय. जुन्या ज्या आमच्या काही बसेस आहेत ज्या पुढल्या 10 वर्ष चालणार आहे त्या बसेसमध्ये सुद्धा आम्ही ती सिस्टीम वापरतोय. म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर ती त्याचं सायरन टाईप वाजेल किंवा GPS यंत्रणा आतमध्ये पूर्ण एखादा ड्रायव्हर कंडक्टर ड्रग्स सेवन करून किंवा दारू पिऊन बसला असेल तर ती बस चालू होणार नाही. म्हणजे ब्रिथिंगचं आपण त्याच्याबरोबर करतोय. CCTV कॅमेरा बसवतोय. ह्या सगळ्या सिस्टीम्स आपण नवीन बसेसमध्ये बनवतोय जेणेकरून जशी स्वारगेटची दुर्घटना घडली तशी भविष्यामध्ये दुर्घटना घडणार नाही. काही महिलांवर किंवा काही मुलींवर बसेसमध्ये काही गैरप्रकार केले जातात दुसऱ्या प्रवाशांकडनं, तशा गैरप्रकार होणार नाही कारण CCTVचं यंत्रण असेल. आणि पूर्ण याचं कंट्रोल रूम मात्र आमचं मुख्य हेड ऑफिस असेल आणि हेड ऑफिसमध्ये ते कंट्रोल रूम बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. ITMSच्या बाबतीत एक प्रश्न आहे की तुमच्या चालकांना खूप सारे चलान आलेले आहेत म्हणजे आणि ते त्यांच्या पगारातून वसूल केले जातात. तर मुंबई पुणे मार्गावरती खूप मोठ्या कंप्लेंट आहेत. सेम कंप्लेंट याच्या पण आहे. जर तुमच्या गाड्या 80 वरती लॉक आहेत तर हाय स्पीडच्या कंप्लेंट तुमच्या आधी ड्रायव्हर कंडक्टर्सला आल्यात कशा? 85-86च्या स्पीडवरती त्यांना कंप्लेंट मिळालेली आहे. नाही 80च्या वर आमच्या ज्या लॉक आहेत आणि जर अशा काही चलनं आली असेल सर आपण ते व्हेरीफाय करून घेत आहोत. हां व्हेरीफाय आम्ही करून घेऊ आणि चुकीच्या पद्धतीने जर असं होत असेल आम्ही कुणावर अन्याय होऊ देणार नाही. बिलकुल होणार नाही. जर चुकीचं नसेल तर आम्ही निश्चितपणे तसं होऊ देणार. सर असं या संपूर्ण श्वेतपत्रिकेचा मूळ उद्दिष्ट एसटीला स्वयंपूर्ण करण्याचा कोर्टामध्ये बाजूला करून उत्पन्न वाढवायचं आहे. 100% मी तुम्हाला पुढल्या 2.5 ते 3 वर्षाच्या काळामध्ये आजची परिस्थिती आणि 3 वर्षानंतर आपण बसूया त्या 3 वर्षानंतरच्या परिस्थितीमध्ये फार बदल झालेला असेल अशा पद्धतीचे आम्ही सगळे अधिकारी कर्मचारी वर्ग माझ्यासोबत राहून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये आजची जी एसटीची परिस्थिती आहे ती 2007-08 2008-09 9-10 सारखी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आम्ही आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि ते होणार एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. 100% आम्ही एसटी महामंडळातला
ह्या तोट्यातून बाहेर काढू. पॉलिटिकल प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे. हिंदी भाषा सक्तीवरून मनसे अरे बाबा एस टीचं होऊ दे ना. तो शंड असा उल्लेख केलाय. नाही नाही हे एस टीचं अजून काय कोणाचे प्रश्न असतील ते होऊ दे ना, नंतर तुझ्याशी मी बोलतो ना. सर मगाशी जो प्रश्न होता ना, खाजगी बसवर टॅक्स लाव मारायचा. फॉर एक्झाम्पल मुंबईवरून कोल्हापूरला जायला 1,500 महामंडळ घेत असतं, तर ते फिक्स असतं. पण खाजगी बस फेस्टिवलच्या सीझनमध्ये वाढवतं आणि नॉर्मल सीझन जो असतो म्हणजे आत्ता त्यात पण त्यांचं वाढलं असतं. त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे ऑफिशियली काय वगैरे करणार ऑफिशियल म्हणजे तो जो बघा ऑफिशियल आम्हाला करायची गरज नाही, कारण ते नियमभंगच आहे. कशी कारवाई करायची आणि कुठल्या प्रकारे कारवाई करायची ते RTOच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देतोय आणि त्या पद्धतीनं 100% सूचनाचा जो RTOचा अधिकारी जर चुकीच्या पद्धतीने वागेल तर त्याच्यात सुद्धा कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर RTOचा प्रश्न होता की कळसकरांवरती सध्या चौकशी जी आपण लावली आहे त्यांचं पडतीचंच सुरू आहे. ऑलरेडी ते 3 पोस्ट जम्प करून ॲडिशनल कमिशनर पोस्टवरती आहे. नाही अजून काय माझ्याकडे प्रकरण आलेलं नाही. हॉटेल संदर्भामध्ये प्रश्न होता. ग्रामपंचायत बसेस ज्या आहेत त्या खासगी हॉटेलमध्ये थांबतात, मात्र या बसेस 4-4, 5-5 तास नंतर थांबतात. कुठेतरी प्रवाशांची गैरसोय होते, म्हणजे त्यांना वॉशरूमला जायची सुविधा उपलब्ध होत नाही. 5 तास त्यांना थांबून मग त्या कुठे थांबलं जातं? अशा अनेक नाही नाही हॉटेलमध्ये हो का थांबवलं जातं? ते डायरेक्ट 4 किंवा 5 तासानंतर ते का 4-5 तासानंतर का? हा शेवटी बघा प्रत्येकाला हवं त्या पद्धतीने ना, काही आमच्या शेवटी प्रवाशांना जे आतापर्यंतचा एवढ्या वर्षाचा इतिहास आहे त्यानुसार मग ते टप्पे ठरवलेले असतात. करता येईल. कुठल्या रूटला आहे महाबळेश्वर असेल किंवा तिथून कुठे जाताना तिथून समजा मुंबईतून एखादी बस निघाली ती 2 किंवा 3 तास किंवा 4 तासांनी दुसऱ्या स्थळी थांबते. पनवेलला 1-2 मिनिटाचा स्टॉप देते तर नंतर डायरेक्ट त्या इच्छित स्थळी जाऊन थांबते. अशा प्रकारचे नाही कसं असतं काही ठिकाणी उलट कंडक्टर विचारतो प्रवाशांना की कुठे, म्हणजे जर असे हॉल फिक्स असतात पण विचारतात की काय कोणाला जर लवकर थांबवायचे असेल तर सगळ्यांची सर्वानुमत असेल तर थांबवलं जातं, नाहीतर असं काही फिक्स नवीन काही कुठे करायचं असेल हॉटेल मोटेल तिथं आपण निविदा काढू त्या ठिकाणी असं असतील तर आपण आम्हाला सांगा. आणि आपण त्या त्याचं केलं आपण सगळी तपासणी राज्यभरातल्या सगळ्या मोटेलची केलेली आहे आणि सगळ्यांना नोटीस दिली 8 दिवसाची. जे पूर्तता करणार नाहीत त्यांची सगळ्यांची आपण रद्द करू. आणि दुसरं आपण जे नवीन करतोय त्या नवीनमध्ये पूर्वी 3 वर्षे वगैरे चालू राहायचं. आता आपण काय करतोय की प्रत्येक प्रसाधनगृह स्वच्छ असणं, किचन स्वच्छ असणं. मी स्वतः जाऊन मध्यंतरीच्या काळामध्ये 8-10 दिवसापूर्वी सगळ्या काही 5-6 ठिकाणी जाऊन पाहणी केली होती आणि काही संशयास्पद म्हणजे काय 100% काही चुकीच्या गोष्टी निदर्शनाला आल्या. म्हणजे जास्त ऑफिशियल आमचा बस थांबा नव्हता त्या ठिकाणी, काही बसेस थांबवल्या गेल्या होत्या जिकडे टॉयलेट्सची वगैरे सुविधा नव्हती. फक्त आमचे ड्रायव्हर कंडक्टर मस्तपैकी बिर्याणी आणि त्या याच्यावर नॉनव्हेजवर ताव मारत होते. बिचारे सर्वसामान्य प्रवासी असे कुठेतरी खुर्च्या घेऊन बसले होते. नंतर काही ठिकाणी टॉयलेटची दुरावस्था झाली होती. तर आम्ही असा आता निर्णय घेतलेला आहे की 3 वर्षाचा निविदा काढू, परंतु 1 वर्षामध्ये जर त्यांनी सुविधा चांगली दिली प्रामुख्याने टॉयलेट्स आणि खाण्याच्या सोयी बद्दल, आणि दुसरी अशी आपण व्यवस्था केलेली आहे की 30 रुपयामध्ये त्यांनी एक डिश कुठली तरी द्यावी आणि त्याबरोबर चहा किंवा कॉफी द्यावी. तर त्या सुविधासुद्धा कुठे उपलब्ध असल्याच्या निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे 3 वर्षाच्या आम्ही निविदा काढू. 1 वर्ष जर त्यांनी सुविधा चांगली दिली तर त्या कंटिन्यू करू, नाहीतर त्या आम्ही रिजेक्ट करू. आणि त्या एरियाचा जो इन्चार्ज असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी जबाबदार धरू. म्हणजे फक्त त्या हॉटेल मालक किंवा हॉटेल मालकाला नाही तर ते आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करू. अशा प्रकारचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. बोलतो नाही आहे. मात्र ज्या हॉटेलवर त्या बसेस थांबतात त्या हॉटेलवरच्या खाद्यपदार्थांचा रेट म्हणजे आपण 10 रुपयाला 15 रुपयाला वडापाव भेटत. नाही मी तुम्हाला तोच प्रश्न मगाशी सांगितला ना की बघा कुठला दर त्यांनी ठेवावा ही त्याची जबाबदारी आहे. परंतु शेवटी आमचं काय म्हणणं की ज्या हॉटेल आणि याच्यावर हॉटेलवर तुम्ही थांबता त्या ठिकाणी एक डिश त्यामध्ये उपमा पोहे
किंवा काही अजून अन्नपदार्थ असतील ते त्याच्याबरोबर एक चहा आणि कॉफी 30 रुपयात त्यांनी देणं बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळी तर काही बसेस बिअर बार समोर किंवा याच्यावर थांबतात. तर माझा प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळी कार्यभार घेतला होता त्यावेळी रोज मार्टाच्या बसबद्दल GPS बद्दल विचारलं होतं की आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की 2 महिन्यामध्ये सगळ्या बसेस ह्या प्रवाशांना लाईव्ह दिसतील. तर त्याबाबत काय स्टेटस आहे किंवा कधी दिसणार आहे? कुसेकर काय साहेब. झालं? 2 महिने आपल्याला होऊन गेले. आणि त्यातल्या ज्यावेळेस सरांनी हे घेतला त्यावेळेस साधारणतः 4000 बसेसमध्ये त्यांचं GPS हे कार्यरत होतं. आता आपण नंतर दुरुस्त करून काही ठिकाणी नवीन यंत्र बसून एक 10,000च्या वरती आता GPS याच्यामध्ये लाईव्ह झालेले आहे. पण हे प्रवाशांना कधी दिसणार? बस कुठे आहे? ॲप आपलं तयार झालेलं आहे ना ते. ऍप तयार झालंय. ऍप ज्यावेळी लॉन्च करतो लॉन्च करण्यासाठी याला काही वेळ मर्यादा पूर्ण ते 14,000 किती बसेस दिवस सांगा सांगा. आपण म्हणजे आपल्या 14,000 बसेस की 15,000 झालेत आता समजा. ते झाले की पूर्ण लाईव्ह करता येईल. किती आपल्याला 1 महिना जाईल त्याला? थोडं जास्त. म्हणजे आपण त्यांना 15 ऑगस्ट सांगूया का? 15 ऑगस्ट 1.5 महिना आहे. ठीक आहे 15 ऑगस्ट. प्रवाशांना काय काय दिसणार, काय काय फायदा होणार? MSRTC कम्युटर मॅप नावाचं ॲप आहे. ते फक्त स्पेशली डिझाईन फॉर कम्युटर. त्यामध्ये प्रवाशांना गाडी सध्या पुढे उभी आहे. त्यानंतर गाडी येते कुठली फॉर एक्झाम्पल मुंबई सातारा CSR मधनं स्क्रीन घेऊया. स्क्रीन आपल्याला याला लागेल ना ती याच्यामध्ये आहे स्क्रीन. ह्याच्यामध्ये आहे सर त्यांचंच आहे ते. आता मोठे बस होते. ती गाडी सुटली आहे त्यानंतर एस्टिमेटेड टाईम तुम्हाला ती गाडी त्या मैत्रीपूर्ण यायला किती वेळ लागणार आहे हे सगळं त्यामध्ये दिसतं. सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लाखपर्यंतच्या गाड्यांमध्ये ड्रायव्हर एक मोबाईलमध्ये काय कोणाला बोलत असतात. तर प्रवाशांच्या लक्षात आलं तर प्रवाशी सांगतात पण ते ऐकत नाही आहे. तर आता तुम्ही नवीन जे काही CCTV लावणार आहात किंवा काही आहे त्याच्यावर नाही नवीन तुमच्या माहिती करता सांगतो. एक म्हणजे एखाद्या ड्रायव्हरनं गाडी चालवताना असा फोन हातात घेऊन असा कानाला जरी लावला तरी ती गाडी लगेच हे ऑन म्हणजे सायरन चालू होणार. एक तक्रार लोकांची आहे की रिझर्वेशन सिस्टम बाबत आहे. म्हणजे मी गाडी ज्यावेळी बुक करतो प्रवासासाठी तर ती गाडी वेळेत येत नाही. आणि वेळेत आल्यावरती तिथे कुणालाच काही माहिती नसतं. मग ती लोक हेल्पलाईनला प्रयत्न करतात. हेल्पलाईनला अर्धा 1 तास काही तुमचा नंबर लागत नाही. आणि तोपर्यंत लोकांनी काय करायचं? म्हणजे हे सीझनला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हेल्पलाईनचा खूप मोठा प्रश्न आहे. किमान प्रवाशांना त्या गाडीचा कंडक्टर लागला तरी उचलत न उचलल्यावर वेगवेगळे सर आपण आम्ही आता याच्यामध्ये एक महामंडळ स्तरावर एक विभाग नियंत्रक स्तराचा अधिकारी तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्या ऑनलाईन तक्रारी असतील किंवा ऑफलाईन तक्रारी प्लस हेल्पलाईन हे सगळं 4 त्यांच्याकडे देणार आहोत. त्यांना व्यवस्थित स्टाफ देऊन प्रश्न तक्रारीचा नाहीये. प्रश्न मला इमिडिएट हेल्प होण्याचा. मला फक्त गाडी 1 तासात आलेली नाही तो आपण बोललं तर तिकडं फोन केल्यानंतर रिस्पॉन्स मिळत नाही ते त्याच्यामध्ये आम्ही कव्हर करणार आहोत तो विषय सुद्धा. प्लस हे VTS ॲप झाल्यानंतर त्यांना ती दिसेल त्याच्यामध्ये गाडी. तुम्हाला इमिडिएटली कळेल की माझी रिझर्वेशन केलेली गाडी मला किती वेळ आहे. ओके अजून काय असेल कोणाचं तर बोला लवकर. चला धन्यवाद. थँक्यू. हां काय आता बोला. राजकीय काय बोलायचं बोला. हां शिवसेनेचं काही हो तुम्ही एकटे झालेत का हो इकडनं? ह्या बाजूला भरपूर आहेत. आहे काय पत्रकार बसलेत ना मध्ये? हा आहेत ना आहेत ना. हां काय शिवशाही जे गाड्या तर त्यात काय सुधारणा झाली का अरे काय शिवशाहीमध्ये काय सुधारणा झाली का? शिवशाहीच्या गाड्यांमध्ये काय सुधारणा झाली का? आपण हिरकणीमध्ये 2-8 गाड्या
बघा शिवशाहीच्या गाड्यांची जी हिरकणीमध्ये तक्रार रूपांतर होती करतात. त्याच्यामध्ये आपण त्या हिरकणीमध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत साध्या बसेस. राजकीय बोल ती मंजूर झालेली तुझं आहे. झालं का करतोय पाहिजे. मी लक्ष होतं माझं बरोबर चाललंय की नाही तुझ्यावर पाहिलं. सर संदीप देशपांडे असं म्हणाले जे मराठी हिंदीचा सध्या मुद्दा चालू आहे त्याच्यावर की सरकारमध्ये जेवढे लोक बसायचे सगळे लोक शंड आहेत अशी विधान भवनात शंड लोक बसले. विधान भवनात शंड लोक बसले. असं बोलणं कितपत योग्य काय वाटतं? नाही नाही. आणि हक्कभंग आणणार काय झालंय हल्ली उबाटाची काही लोक आणि मनसेची काही लोक म्हणजे एकमेकांमध्ये त्यांचा एवढा वादविवाद चालू आहे त्या युतीमुळे की कुणावर काय कसे आरोप करायचे याचं त्यांनाच कळत नाही. आणि प्रामुख्यानं मराठीचा विषय काही यांनी ठेका घेतलाय काय हो? आम्ही काय मराठी नाही आहोत का? आम्ही सुद्धा मराठी भाषेचा आमचा इतिहास आहे आणि ह्या इतिहासाला ताजं करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करतोय. इथपर्यंत आम्ही पोचलो ते मराठी म्हणूनच आम्ही पोचलो आहे. त्यामुळे उगाच मराठीचा कोणीतरी आव आणून ह्याच्या त्याच्यावर आरोप करायचा आणि लोकप्रतिनिधींना शंड वगैरे म्हणायचं हे सहन आणि खपवून घेतलं जाणार नाही. शांत आम्ही बसलोय तोपर्यंत शांत बसू द्या, नाहीतर आम्ही सुद्धा शिवसैनिक हे दाखवून देऊ. आरोप आहे की आम्ही थळथटाय करू आणि हिंदी भाषेला काय विरोध आहे. आम्ही धूमधडाका करू. अधिवेशनात काही तुम्ही कारवाईची काही मागणी बरोबर आहे. जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड बनत असेल ज्याचा छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाही आहे किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून 2,288वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील 79 सगळे 78 सगळे सदस्य या सर्वांना जर शंड म्हणण्याची हिंमत कुणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू. संदीप देशपांडेचं म्हणताय की मी जे बोललो आहे ते वक्तव्य योग्य आहे आणि यासाठी तुरुंगात जायची पण माझी तयारी ठेवा. सर संजय राऊत सर्वात आधी जो तुम्ही उठाव केला त्यांनी तयारी ठेवावी. संजय राऊत आधी म्हणणार होते असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे. त्याचा पक्ष हायजॅक करायचा होता शिवसेना अशी ऑफर देखील गुलाबराव पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आजपर्यंत ते जे बोलले ते खरं बोललेले आहेत. यामध्येही सत्यता असेल म्हणून ते बोलले. एक त्यांनी जो आरोप केला म्हणजे भय आणि भ्रष्टाचारामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले, आपल्यावर गुन्हा दाखल होईल अशी भीती या सगळ्या आमदारांना होती. गुलाबराव पाटलांचं नाव मला त्याची काय कल्पना नाही. आषाढी वारीवरती अबू आझमींनी म्हटलंय की आषाढी वारीमुळे देखील भ्रष्टाचार या अबू आझमीला काही ना काही वादंग ओढून घेण्याची नेहमीच अधिवेशन तोंडावर आलं किंवा अधिवेशनाच्या सुरुवातीला काही ना काही वादंग करतो. कधी शिवछत्रपतींविषयी तो बोलणार, कधी त्या औरंग्याबद्दल बोलणार, कधी त्या अफजल्याबद्दल बोलणार. त्यामुळे त्याला ह्या गोष्टी बोलून त्याला त्याची जी वोट बँक आहे ती कायम ठेवायची आहे म्हणून तो अशा पद्धतीचं नेहमी काहीतरी वाच्यता करत असतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, आषाढी वारीविषयी विठुरायाविषयी जो कोणी बोलेल त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. असं एक वक्तव्य MIMचे आमदार आहेत त्यांनी केलेलं आहे की औरंगजेबाला वेळोवेळी MIMचे माजी आमदार माजी आमदार त्यांना कदाचित आजी व्हायचं असेल अशा शब्दप्रयोगांमुळे म्हणून तो औरंग्याबद्दल असं बोलत असेल. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे, काय वाटतं? ते माझे मित्र आहेत. नाराज जर असतील तर ते सर्वप्रथम मला सांगतील. त्यांना घेऊन संजय राऊत पण आज म्हणाले त्यांची नाराजी दूर केली जाईल. बऱ्याच वेळा ते 8 वेळा निवडून आलेले आमदार आहेत. तुम्ही त्यांना मंत्रिपद त्यावेळेस दिलं असतं तर आज ते असं बोलले नसते. त्यावेळेस त्यांचं मंत्रिपद काढून तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्याल आणि आज त्यांची शेवटी निराशा आहे. परंतु ते स्पष्ट वक्ते आहेत आणि सभागृहामध्ये त्यांची बोलण्याची शैली, भाषणाची शैली फार वेगळी आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तो जन्माला आलेला एक सर्व आमदार आहे आणि त्यांनी त्यांची जर दुःख आणि वेदना जर स्पष्ट समोर कोणाच्या केलं असेल तर हे चुकीचं नाही. भास्कर शेठ तुमचे मित्र आहेत. नेता नाहीये भास्कर जाधव यांचं देखील नाव चर्चेत होतं, ती देखील एक नाराजी असं वाटतं. काही सांगता येत नाही बाबा. ते पण त्यांना शेवटी खरं तर भास्कर जाधवांसारख्या नेत्याचं नाव सर्वप्रथम पटकन द्यायला पाहिजे होतं त्या सभागृहामध्ये, परंतु ते दिले गेले नाही. थांबून अधिवेशन चालू असताना दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव दिलं गेलं. खरं तर
15-20 दिवसापूर्वी त्यांच्या नावाची घोषणा होणं अपेक्षित होतं. भास्कर शेठ तुमचे मित्र आहेत म्हटलं तर हो, फार जुने मित्र आहेत. आगामी काळामध्ये तुमच्याबरोबर बसण्याचं दिसतील का? मागेही माझ्याबरोबरच होते ते सोबत. पण आता तुमच्या काय सांगता येत नाही बघा, राजकारणामध्ये आज कोण कोणाबरोबर आहे, उद्या कोण कोणाबरोबर जाईल, काहीच सांगता येत नाही. कोण कोणाचा मित्र, कोण राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भास्कर शेठ एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.